शेतात काम करताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे। ही घटना नागपूर जिल्ह्यातील शिवापूर येथे घडली। रेखा धनराज नंदरवने वय 44 वर्ष, राहणार भिवापूर असे सर्पदोषाने मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की सोमवारी सकाळी रेखा आपल्या शेतात भाजी तोडत होत्या। त्यावेळी त्यांच्या पोटाला काहीतरी रुतले, मात्र रुतल्याची एकच खूण होती आणि साप चावला तर 2 खुणा असतात, त्यामुळे आपल्याला काटा रुतला असेल असे समजून त्यांनी दुर्लक्ष केले व आपले काम सुरूच ठेवले। 1.5 तासाने त्यांना अस्वस्थ वाटायला लागले, म्हणून त्या घरी आल्या व आपल्या पतीला फोन लावून घरी बोलावले। पती धनराज घरी पोहोचले तोवर रेखा यांची प्रकृती गंभीर जखमी झाली होती आणि वेदनाही वाढल्या होत्या। धनराज यांना बोटावर एकच खून दिसल्याने विंचू चावला असेल असे म्हणत त्यांनी समज घातला। त्यामुळे विंचवाचे विष उतरवण्याच्या मंत्रिकाकडे ते पत्नीला घेऊन गेले। तेथे मंत्रोपचार करून ते घरी येईपर्यंत त्यांची प्रकृती आणखीच खालावली। त्यामुळे त्यांना स्थानिक प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेले। रेखा यांना होणारा त्रास पाहून सापच चावला असेल असा अंदाज करत त्यांना मेडिकलला हलविण्यात आले, मात्र मेडिकलला जात असताना त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला व डोळेही बंद होऊ लागले। मेडिकलमध्ये पोहोचताच डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले। रेखा यांच्या मागे पती आणि 13 वर्षीय मुलगी असा परिवार आहे। सर्पदोषाकडे दुर्लक्ष व मंत्रोपचारात वेळ घालवण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे।